नमस्कार. या यूट्यूब चॅनलला भेट देणाऱ्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली कृती आपल्याला करायची आहे, जी की दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी त्यांच्या शिरोबिंदूंमध्ये एकास एक संगती विशिष्ट प्रकारची असावी लागते. यासाठी ही कृती आहे. आता आधी एकास एक संगतीचा अर्थ नेमका काय आहे तो सुद्धा या कृतीतून आपण पाहणार आहोत, आणि त्यानंतर दोन त्रिकोणांमध्ये आणि त्रिकोणांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये नेमक्या किती शिरोबिंदूंमधील एकास एक संगती किती असू शकतात आणि कोणकोणत्या संगतींसाठी ते दोन त्रिकोण एकरूप असतात यात आपण एक छोट्याशा प्रात्यक्षिक कृतीद्वारे पाहणार आहोत. शिरोबिंदूंमधील एकास एक संगती हा घटक 9वी 10वीला सुद्धा एकरूप त्रिकोण, समरूप त्रिकोण यासाठी आवश्यक आहे. इथे संगतीचा अर्थ जोडी असा आहे, शिरोबिंदूंची जोडी, पण एका विशिष्ट क्रमाने, आणि ते या चिन्हाने दाखवलं जातं शिरोबिंदूंच्या जोडीचं. आता शिरोबिंदू म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू मध्ये सामायिक असलेला बिंदू. ज्या बिंदूत त्या एकत्र येतात आणि तिथे कोन तयार होतो तो शिरोबिंदू. इथे दोन त्रिकोणांची नावं दिसतात आपल्याला, त्रिकोण केव्हीडी व त्रिकोण टीआरपी, आणि हे दोन्हीही समभुज त्रिकोण आहेत. म्हणजे यांच्या तीनही बाजू समान लांबीच्या आहेत. याच्या तीन बाजूंची लांबी जेवढी तेवढीच याच्याही तीन बाजूंची आहे, आणि हे दोन्ही एकरूप आहेत. याच्या तीन बाजूंची लांबी सारखीच आहे, याच्याही तीनही बाजूंची लांबी सारखीच आहे, आणि या दोघांच्याही लांबी सारख्याच आहेत, म्हणून ते एकरूप आहेत. आता यांच्यामध्ये हे शिरोबिंदू आहेत के व्ही डी, आणि इथे सुद्धा शिरोबिंदू टी आर पी. यांच्या जोड्या कशा लावता येतील आपल्याला? तर सुरुवातीला के शिरोबिंदूची जोडी याच्या टी शिरोबिंदूशी, व्ही ची जोडी आर शी, डी ची जोडी पी शी, याशी जोडी लावता येईल. इथे जोड्या लावलेल्या आहेत पहा. इथे के व्ही डी, इथे क्रम तो ठेवलाय सुरुवातीला टी आर पी. नंतर काय केलंय, या पहिल्या त्रिकोणाचे शिरोबिंदूंची जी क्रमवारी आहे ती तीच ठेवलेली. इथे मात्र पहिल्यांदा टी शिरोबिंदू दोन वेळा आधी घेतलेला आहे, म्हणजे के ची संगती टी शी, व्ही ची संगती पी शी, आणि डी ची संगती आर शी. असं मग नंतर पी बिंदू आधी घेतला आणि नंतर शेवटी दोनदा आर बिंदू आधी घेतला. अशा रीतीने आपल्याला इथे एकूण दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमध्ये एकूण 6 एकास एक संगती पाहायला मिळतात. आता आपल्याला एक कृती करून पाहायची की या 6 संगतींपैकी कोणकोणत्या विशिष्ट संगतींसाठी हे दोन त्रिकोण एकरूप होतात. एकरूप होतात म्हणजे एकमेकांवर तंतोतंत जुळतात. यात आपण पुढच्या कृतीत पाहू. इथे हा त्रिकोण केव्हीडी काळ्या रंगाचा दिसत आहे, आणि हा टीआरपी, या कोनांमध्ये त्या शिरोबिंदूंची नावं लिहिलेली आहेत. आता आपण या पहिल्या संगतीनुसार ते जोडून पाहायचं आहे. के टी व्ही आर, पहा इथे के आणि टी, व्ही आणि आर, व्ही आर आणि के टी हे एकमेकांवर ठेवून पाहिले. आता हे दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत, म्हणजेच या शिरोबिंदूंमधल्या या विशिष्ट एकास एक संगतींसाठी, या जोड्यांसाठी हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. आता तिथे लिहिलेले त्रिकोण एकरूप आहेत का नाहीत, तर इथे आपण राईट करायचं, एकरूप आहेत. आता पुढची संगती पाहायची आहे. के ची संगती टी शी, पण व्ही ची आता पी शी आहे. पहा इथे के ची संगती टी शी, पण आता पी आणि डी ची संगती नाहीये. आता डी ची कुणाशी संगती लावायची? आर शी. हा आर इथे आहे. आता हा आर बिंदू डी वर, त्यानंतर टी बिंदू के वर, आणि पी बिंदू व्ही वर ठेवलेला आहे. आता हे दोन त्रिकोण जुळतात का एकमेकांशी ते पाहू. आता हे एकमेकांशी तंतोतंत जुळतात या संगतीसाठी सुद्धा. इथे दिसतंय आपल्याला, पहा आर डी बरोबर आहे, आर डी तिसऱ्या क्रमांकाला. त्यानंतर व्ही पी, म्हणजे व्ही ची संगती पी शी आहे आणि टी ची संगती के शी आहे. टी ची संगती के शी आहे. म्हणजे या दुसऱ्या संगतीनुसार सुद्धा हे दोन त्रिकोण एकमेकांशी
तंतोतंत जुळतात. लगे इकडे लिहून टाकायचं. या अशा रीतीने तुम्ही त्रिकोण कापायचे आहेत. या दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजू या सगळ्या सारख्याच आहेत, समान लांबीच्या आहेत. आधी तसे कापायचे. 4-4 सेंटीमीटर बाजू असलेला एक समभुज त्रिकोण, दुसऱ्या रंगातही तोच करा, 4-4 सेंटीमीटर बाजू असलेला, म्हणजे दोन्ही समभुज त्रिकोण घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे बाकीची कृती तुम्ही करून पाहायची घरी. एक आपण 5व्या क्रमांकाचं पाहू. के ची संगती आर शी, व्ही ची संगती टी शी. पहा, के आणि आर, के आणि आर, आणि व्ही आणि टी. हा व्ही आणि टी हे एकमेकांवर जुळवून पाहूत आपण. पहा इथे के आर, के आर, व्ही टी, व्ही टी, म्हणजे तिसरा आपोआप ती संगती येईल. आता इथे या संगतीसाठी सुद्धा हे दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत, म्हणजे एकरूप आहेत. या संगती समोर सुद्धा आपण राईट करायचं. या अशा रीतीने या साहीच्या साही संगतींसाठी हे तंतोतंत जुळतात का नाही ते पाहायचं आहे. इथे तुम्हाला सांगतो की समभुज त्रिकोणामध्ये काय होणार आहे, कोणत्याही संगतीसाठी, शिरोबिंदूंमधल्या कोणत्याही एका संगतीसाठी हे दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात, एकरूप असतात. म्हणजेच समभुज त्रिकोण जर असतील तर त्यांच्यामध्ये एकरूप असण्यासाठी 6 संगतींपैकी कोणतीही संगती योग्य ठरते. आता आपण त्रिकोणाचा पुढचा प्रकार पाहू. आता पुढचे 2 त्रिकोण आहेत समद्विभुज त्रिकोण. एक आहे त्रिकोण PQR आणि दुसरा त्रिकोण XYZ. हा त्रिकोण PQR आणि हा त्रिकोण XYZ. आता आपण यांच्या इथे 6 एकास एक संगती लिहिलेल्या आहेत मगासारख्याच, फक्त इथे पहिल्या त्रिकोणाचे त्याच क्रमाने ठेवलेले आहेत नाव शिरोबिंदूंचे, PQR. दुसऱ्या त्रिकोणामध्ये मात्र एक शिरोबिंदू दोनदा, नंतर दुसरा शिरोबिंदू दोनदा घेतला आधी, आणि तिसरा शिरोबिंदू 2 वेळा आधी घेतला, आणि पुढचे क्रम बदलले. अशा 6 संगती आहेत. आता इथे हे समद्विभुज त्रिकोण आहेत, म्हणजे यांच्या 2 बाजू समान लांबीच्या आहेत आणि तिसरी बाजू वेगळी आहे. यांच्या लांबी सारख्याच आहेत. आता हे दोन्ही समद्विभुज त्रिकोण आहेत, हे एकरूप आहेत. पण आता कोणत्या कोणत्या संगतींसाठी एकरूप आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. सगळ्या संगतींसाठी एकरूप आहेत का काही विशिष्ट संगतींसाठीच एकरूप आहेत, त्याच्यासाठी हे प्रात्यक्षिक आहे. आता इथे P ची संगती X शिरोबिंदूशी आणि Q ची संगती Y शिरोबिंदूशी. P X आणि Q Y, Y इकडून घेऊ आपण. P X आणि Q Y हे एकमेकांवर ठेवले आपण. तर हे 2 त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात या संगतींसाठी. म्हणजे PQR याला वाचायचं एकास एक संगत XYZ. हे मगाशी आपण चिन्ह दाखवलं होतं संगतीचं, एकास एक संगतीसाठी एक छोटी रेष आणि त्याच्या दोन्ही टोकांना बाण. आता या संगतीसाठी हे तंतोतंत जुळत आहेत. मग त्याच्यासमोर राईट लिहिला. आता दुसरी संगती पाहू आपण. P ची X ची, म्हणजे ही तर बदलली नाहीये, पण आता Q आणि Z यांची संगती. आधी इथे पहा, आधी Q ची संगती Y शी होती. आता या Q ची संगती आपल्याला Z शी लावायची आहे, ते पाहूत आता. PX आणि QZ. हा Z इथे आहे, याशी लावूत संगती. आता आपण पुन्हा एकदा पाहूत बरोबर आहे का ते. PX, P इकडून X आहे, QZ. या संगतीसाठी सुद्धा काय झालंय, हे 2 त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळलेले आहेत. म्हणजे या शिरोबिंदूंमधल्या या विशिष्ट एकाच एक संगतीसाठी सुद्धा हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. मग त्याच्या पुढे परत राईट खूण केली बरोबरची. आता ही तिसरी संगती पाहू आणि नंतरच्या 3 संगतींसाठी तुम्ही घरी करून पाहायचं आहे ते. तिसरी संगती म्हणजे P ची संगती Z शी. आता इथे हा P आहे आणि या त्रिकोणाचा हा Z शिरोबिंदू आहे. P ची संगती Z शी
आणि क्यू ची संगती एक्स शी आहे. क्यू एक्स हा पी आणि झेड एकमेकांवर जोडून पाहिले आपण शिरोबिंदू. हे क्यू पहा इथे दिसत आहे तुम्हाला, हा क्यू आणि हा एक्स हे जोडून पाहिले. पहा पी झेड क्यू एक्स बरोबर. झेड आणि पी झेड हे जोडून पाहिलेत. एक्स आणि क्यू जोडून पाहिलेत. आता मात्र हे दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत. या संगतीसाठी शिरोबिंदूंमधल्या या एकास एक संगतीसाठी हे दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत. पण हे एकरूप नाहीत असं आहे का? नाही. जरी या संगतीसाठी हे एकमेकांशी तंतोतंत जुळत नसले तरी पहिल्या दोन संगतीसाठी कोणत्या तरी संगतींसाठी जर ते एकमेकांशी तंतोतंत जुळत असले तर ते एकरूप असतात. यावरून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की दोन त्रिकोण कोणत्या तरी विशिष्ट संगतीनुसार जर एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ते एकरूप असतात. मग सगळ्याच संगतींसाठी जुळले पाहिजेत असं नाही. हे त्रिकोणाच्या प्रकारांवर अवलंबून आहे. याआधी आपण समभुज त्रिकोणाच्या बाबतीत पाहिलं की ते साहीच्या साही संगतींसाठी एकरूप होते. आता इथे जुळले नाहीत म्हणलं की इथे समोर फुली मारायची. आता तुम्ही काय करायचंय, पुढे जे आहे पी ची संगती झेडशी, म्हणजे आता पी झेड सोबतच पण क्यू वाय सोबत, हा क्यू आणि हा वाय हे तुम्ही नंतर करून पाहायचं घरी की असं जोडलं जातं का, किंवा क्यू हे आर एक्स बरोबर जोडला, आर आणि एक्स, पी आणि झेड. बघा हे झेड पी एक्स आर हे जोडून पाहिले, हे तंतोतंत जुळत नाहीत. मग पुढे फुली नाही जुळत म्हणून. या अशा रीतीने एकदा हा संबोध आपल्याला कळला की एकास एक संगती म्हणजे काय, मग त्यानुसार आपण हे क्रमाने नावं लिहायला शिकतो आणि याचा वापर आपल्याला पुढे 9वी-10वीच्या वर्गांमध्ये उदाहरणं सोडवताना होतो. आता पुढचा जो प्रकार आहे त्रिकोणांचा तो म्हणजे विषमभुज त्रिकोण. तर तुम्ही एक काम करायचं, दोन एकरूप असे विषमभुज त्रिकोण कापायचे, त्यांना तुमच्या आवडीचे नावं द्या, त्यांच्या 6 एकास एक संगती बनवा आणि कोणत्या कोणत्या एकास एक संगतींसाठी ते जुळतात किंवा एकूण किती एकास एक संगतींसाठी ते तंतोतंत जुळतात ते पाहायचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नक्कीच ही कृती करून पहा. धन्यवाद.